पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सप्लिमेंटरी युनिट अँड कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस पाहणार आहोत. तर डायमेन्शन्स मीन्स व्हॉट इज मीन्ड बाय अ डायमेन्शन. डायमेन्शन्स ऑफ अ फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर ऑफ अ fundamental unit must be raised in order to obtain the unit of given physical quantity. The dimensions of a physical quantity are the power to which the fundamental unit must be raised in order to obtain unit of given physical quantity. आपण डायमेन्शनचा उपयोग करून त्या एखाद्या क्वांटिटीचं काय करणार आहोत, युनिट काढणार आहोत. तर त्याला आपण काय म्हटलं, डायमेन्शन्स ऑफ दी डायमेन्शन्स. म्हणजे एखादी क्वांटिटी दिली आहे, त्या क्वांटिटीचं काय झालं की युनिटची पॉवर वाढलेली आहे, तर त्या पॉवरचा उपयोग करून फंडामेंटल युनिटची पॉवर वाढली किंवा जी काय पॉवर असेल त्या पॉवरचा त्याचं जे काय ऑर्डर असून त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, युनिट काढणार आहोत. तर त्याला काय म्हणणार आहोत, तर ती झाली डायमेन्शन. मग डायमेन्शनल फॉर्म्युला व्हेन एनी डिराइव्ड क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड विथ अन ॲप्रोप्रिएट power of a symbol of the fundamental quantity, such an expression is called a dimensional formula. एनी डिराइव्ड क्वांटिटी, एखादी डिराइव्ड क्वांटिटी आहे ती आपण रिप्रेझेंट केली, त्याची जी काय पॉवर आहे ती त्याची फंडामेंटल क्वांटिटीची जी काय पॉवर आहे आणि सिम्बॉल ऑफ दी फंडामेंटल क्वांटिटी सच अँड एक्सप्रेशन इज कॉल्ड डायमेन्शनल फॉर्म्युला. त्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, डायमेन्शनल फॉर्म्युला. आता ह्याच्यामध्ये आपण सिम्बॉल काय वापरणार आहोत, लेंथ जर असेल तर त्यासाठी आपण एल वापरणार आहोत, मास असेल त्यासाठी एम वापरणार आहोत, टाईमसाठी कॅपिटल टी वापरणार आहोत, करंटसाठी आय किंवा कॅपिटल ए वापरणार आहोत, टेम्परेचरसाठी के वापरणार आहोत. मग ती क्वांटिटीची जी काय पॉवर आहे ती पॉवर आपण काय करणार आहोत, डायमेन्शन्स लिहिणार आहोत. मग ती झाला डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला जर एखादी क्वांटिटी आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल, त्याची जी काय पॉवर असेल आणि कशाचा उपयोग करून, फंडामेंटल क्वांटिटीचा उपयोग करून त्या एक्सप्रेशनला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणणार आहोत. तो कशात रिप्रेझेंट करणार आहोत, इट इज एक्सप्रेस्ड बाय अ स्क्वेअर ब्रॅकेट. डायमेन्शनल फॉर्म्युला आपण कशामध्ये रिप्रेझेंट करणार आहोत, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, विथ नो कॉमा इन बिटवीन द सिम्बॉल. त्यामध्ये आपण कॉमा किंवा फुल स्टॉप देणार नाहोत आणि ते जी रिप्रेझेंट करणार आहोत ते काय करणार आहोत, कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करणार आहोत. आता त्यामधलीच आपण पहिलं डायमेन्शन्स पाहू, फंडामेंटल क्वांटिटीचं डायमेन्शन पाहू. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की डायमेन्शन म्हणजे काय. तर लेंथ घेतली, लेंथ म्हणजे काय असणार, आपल्याला लेंथचं डायमेन्शन फॉर्म्युला लिहायचं आहे. मग आपण काय लिहिलं, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट केलं. मग आता आपण जनरली 3 क्वांटिटी रिप्रेझेंट करणार आहोत. आपण एक जरी क्वांटिटी रिप्रेझेंट केली तरी काय हरकत नाही. मग लेंथसाठी आपण लेंथ मीटरमध्ये मेजर करतो. आता हे एम म्हणजे मीटर नाही, तर हे कशासाठी रिप्रेझेंट केले आपण, माससाठी, एल कशासाठी, लेंथसाठी आणि टी टाईमसाठी. मग लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला मासची गरज आहे का, किंवा मास क्वांटिटी येते का, नाही. टाईम क्वांटिटी येते का, नाही. मग काय येतं, एल. मग लेंथची एकच क्वांटिटी म्हणून आपण काय लिहिलं, L⁻⁴. काय लिहिलं, L⁻⁴. आपण एवढं लिहिण्यापेक्षा आपण L⁻⁴ जरी लिहिलं तरी काही हरकत नाही. डायमेन्शन लिहित असताना एम अगोदर घेतलं किंवा एल अगोदर घेतलं तरी देखील बरोबर आहे. असं काही नाही की अगोदर एमच घ्यायचं आणि अगोदर एलच घ्यायचं. आता सेकंड क्वांटिटी घेतली, एरिया. मग एरिया म्हणजे काय, लांबी गुणुले रुंदी. आपण एरिया कशाने दाखवणार, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता लांबी कशात मोजणार, मीटरमध्ये. रुंदी कशामध्ये मोजणार, मीटरमध्ये. मग मीटरच्या 2 टर्म झाल्या. म्हणजे इथं ह्याच्यात मासच्या 2 टर्म नाही, लेंथच्या 2 टर्म झाल्या. मग आता एरिया मोजताना आपल्याला मासची गरज होती का, नाही. म्हणून इथं ह्याची पॉवर किती आली, m⁻⁴. L⁻⁴ किती आलं, L⁻² आणि T⁻�0. म्हणजे एरिया मेजर करत असताना आपल्याला टाईम प्रेझेंट आहे का, नाही. मास आहे का, नाही. तर लेंथच्या 2 क्वांटिटी प्रेझेंट आहेत. म्हणजे कोणकोणत्या, लेंथ, लांबी कशात मोजली, मीटरमध्ये. रुंदी कशामध्ये मोजली, मीटर. म्हणजे हे काय झालं, मीटर स्क्वेअर. म्हणून आपण काय लिहिलं, L⁻². आता नेक्स्ट क्वांटिटी, व्हॉल्यूम म्हणजे काय, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. लांबी कशामध्ये मेजर करतो,
मीटरमध्ये, रुंदी कशामध्ये मेजर करतो मीटरमध्ये, आणि हाईट कशामध्ये, उंची कशामध्ये मेजर करतो मीटरमध्ये. मग इथं काय झालं एम क्यूब, काय झालं एम क्यूब, मीटरचा क्यूब झाला. आता हे झालं युनिट, पण लेंथच्या किती क्वांटिटी आल्यात 3, म्हणून आपण L3 लिहिणार आहोत. आणि M काय येणार 0, T0, म्हणजे एम मास आहे का, व्हॉल्यूम मेजर करत असताना आपल्या मासची गरज आहे का, नाही. टाईमची गरज आहे का, नाही. म्हणून M0 आणि T0 आलं, म्हणजे फक्त डायमेन्शन काय आली L3, म्हणजे लेंथच्या 3 क्वांटिटी प्रेझेंट आहेत. आता तसंच पुढचं आपण क्वांटिटी पाहणार आहोत डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपण मासची डायमेन्शन काय लिहिलं M1 आणि व्हॉल्यूमचं आत्ताच आपण काढलंय ते काय आलं L3. मग आपल्याला हे डायमेन्शन लिहायचं, तर आपण डायमेन्शन लिहिताना काय लिहिणार आहोत, एमची किती क्वांटिटी प्रेझेंट आहे 1, म्हणून M1. लेंथच्या किती क्वांटिटी प्रेझेंट आहे 3, पण ते डिवाइडला होतं. मग आता हे वरती आल्यावरती काय होणार आहे -3, म्हणजे M1 L-3 आणि T काय झालं 0. म्हणून डेन्सिटीची डायमेन्शन काय आली M1 L-3 आणि T0. तसंच पुढची क्वांटिटी काय आहे स्पीड. मग आपल्याला काय करायचं आहे, स्पीडचं डायमेन्शन लिहायचं आहे. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम. पण डिस्टन्स म्हणजे काय झाली लेंथ, म्हणजे तिथं लेंथची क्वांटिटी एकच प्रेझेंट आहे, किती, फक्त एकच. डिस्टन्स म्हणजे अंतर, तर त्याची एकच क्वांटिटी, आणि टायमाची पण काय आहे एकच प्रेझेंट आहे. म्हणजे इथं डिस्टन्सची डायमेन्शन काय झाली L1, टाईमची डायमेन्शन काय झाली T1. मग आपण इथं डायमेन्शन काढत असताना काय लिहिलं, आता मास प्रेझेंट आहे का, मास आहे का स्पीडमध्ये, नाही. म्हणून आपण काय लिहिलं M0. Lची एक प्रेझेंट आहे डिस्टन्स, म्हणून L1. टाईम डिवाइडला होतं, डिनॉमिनेटरला होतं, ते वरती आपल्याला न्यूमरेटरला घ्यायचे, म्हणून T किती झालं ते खाली होतं, वरती आल्यामुळं काय होणार आहे चिन्ह बदलणार आहे, म्हणून काय झालं -1. मग स्पीडची डायमेन्शन काय झाली M0, L1 आणि T-1. तसंच व्हेलॉसिटी काय आहे डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे ह्याच्यासारखंच, म्हणजे ह्याची पण डायमेन्शन काय येणार आहे M0, L1 आणि T-1. स्पीड आणि व्हेलॉसिटी एकसारख्याच क्वांटिटी आहे, फक्त स्पीडमध्ये काय आहे डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. व्हेलॉसिटीमध्ये काय आहे डिस्प्लेसमेंट. इथं डिस्टन्स नाही, काय आहे डिस्प्लेसमेंट, नाहीतर डिस्टन्स लिहिसा, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. स्पीड म्हणजे काय डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, आणि व्हेलॉसिटीमध्ये काय आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. ही कसली क्वांटिटी झाली, ही झाली स्केलर क्वांटिटी आणि ही झाली व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून इथं काय झालं, पण डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करणार आहोत, म्हणजे मीटरमध्येच मेजर करणार आहोत, ती पण काय आहे लेंथच आहे, म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटमधलं अंतर. तर ही झाली डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम, म्हणजे येणार व्हेलॉसिटी, आणि डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम म्हणजे झाली स्पीड. दोन्ही एकसारख्याच क्वांटिटी आहेत, फक्त एक आहे स्केलर क्वांटिटी आणि एक आहे व्हेक्टर क्वांटिटी, पण ह्याच्या डायमेन्शन काय येणार आहेत सेमच येणार आहे. आता पुढची क्वांटिटी काय आहे ॲक्सेलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आता व्हेलॉसिटीची आपण डायमेन्शन काढली, काय काढली व्हेलॉसिटीची डायमेन्शन M0, L1, T-1 आणि खाली टाईम आहे डिवाइडला T-1. म्हणजे आपलं डायमेन्शन काय आलं ॲक्सेलरेशन काय आलं व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे झालं ॲक्सेलरेशन. मग आपण अगोदर काय केली व्हेलॉसिटीची डायमेन्शन लिहिली, आत्ता जी आपण काढली होती ती, म्हणून ती काय आली M0, L1, T-1 आणि टाईमची T-1. पण आता हे टाईम कशाला आहे डिनॉमिनेटरला, वरती जाणार न्यूमरेटरला, म्हणजे इथं प्लस होतं, वरती गेल्यावरती काय होणार मायनस. आता हे -1 आणि हे -1 काय होणार -2 प्लस होणार का, नाही तर मायनस होणार. म्हणजे इथं येणार M1, इथं काय येणार L1 आणि हे T एक चिन्ह एकसारखं आहे, म्हणून काय होणार बेरीज होणार, म्हणून काय येणार T-2. आणि आपण डायमेन्शनचा फॉर्म्युला बघितलाय, ते कशामध्ये लिहायचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. म्हणजे आपली डायमेन्शन काय आली ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय आली M0, L1 आणि T-2. तसंच
पुढची क्वांटिटी काय आहे? फोर्स. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आता मासची डायमेन्शन काय असणार? m⁻1. मास मेजर करत असताना आपल्याला लेंथ टाइम लागतो का? मासची क्वांटिटी म्हणजे काय करणार आहेत आपण? m⁻2. आणि ॲक्सेलरेशनची आपण आत्ताच डायमेन्शन काढली. काय काढली होती हो? m⁻0, l⁻1 आणि t⁻². आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं म्हणजे आता सगळ्यांची बेरीज केली तर काय येणार आहे? m⁻2 किती? ह्या दोन्हीमध्ये m⁻ची पॉवर किती आली? 1. l⁻2 किती आहे? 1. t⁻² किती झालं? -2. म्हणजे आपली डायमेन्शन फोर्सची डायमेन्शन काय आली? m⁻1, l⁻1 अँड t⁻². ही कशाची डायमेन्शन झाली? ही डायमेन्शन झाली फोर्सची. आता तसंच पुढचं काय पाहू? एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एनर्जी म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता आपण फोर्सची डायमेन्शन काढली ती लिहू. फोर्सची डायमेन्शन काय होती? m⁻1, l⁻1 आणि t⁻². आता पुढची जी क्वांटिटी आहे ती काय आहे? इंटू डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे लेंथ, म्हणजे लेंथ एकच आहे म्हणून l⁻1. आता ह्या सगळ्यांची कंबाईंड डायमेन्शन लिहू म्हणजे काय येणार? m⁻1 l हे एक आणि हे एक झालं 2 म्हणजे l⁻2 आणि t⁻² आहे तसं t⁻². म्हणजे एनर्जीची डायमेन्शन काय झाली? एनर्जीची डायमेन्शन झाली m⁻1, l⁻2 आणि t⁻². आता एनर्जी आणि वर्क एकसारखं आहे. वर्क म्हणजे काय असणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क काय असणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला जर पाहायचं तर डायमेन्शन सेमच येणार. म्हणजे वर्कची डायमेन्शन काय येणार? m⁻1, l⁻2 आणि t⁻². एनर्जी आणि कशाची डायमेन्शन सेम आहे? वर्कची. आता पुढची आहे डायमेन्शन कशाची? चार्ज. चार्ज म्हणजे काय? करंट इंटू टाइम. आपण करंट काय पाहिला होता? रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता आपण करंटची डायमेन्शन, करंट काय असणार? चार्ज काय असणार? करंट इंटू टाइम. करंट कशामध्ये मोजतो? एम्पियरमध्ये. मग त्या a⁻1 आणि टाइम काय येणार? t⁻1. म्हणजे आपली डायमेन्शन काय आली? चार्जची a⁻1 किंवा a किंवा i लिहू आपण. a⁻1 आणि t⁻1. आता पुढची जी डायमेन्शन आहे ते आपण कशाची पाहणार आहोत? मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय असतं? मास इंटू व्हेलॉसिटी. मासची डायमेन्शन काय असणार? m⁻1. व्हेलॉसिटीची डायमेन्शन आपण पाठीमागं काढली ती काय होती? m⁻0, l⁻1 अँड t⁻². मग आता हे सगळं कंबाईन मल्टिप्लाय म्हणून आता कंबाईनमध्ये लिहू तर डायमेन्शन काय आली? m⁻1, l⁻1 आणि t⁻². ही कशाची डायमेन्शन झाली? मोमेंटमची. अशा अनेक काही फिजिकल क्वांटिटी आहेत. त्यापैकी मी तुम्हाला काही क्वांटिटीची डायमेन्शन काढायला सांगेल. तर त्यामधली पहिली एक काढा, पॉवरची एक काढा. परत नंतर काय करा? कायनेटिक एनर्जीची एक डायमेन्शन काढा. ह्या 2 डायमेन्शन्स कमेंटमध्ये सांगा. तर ह्या झाल्या डायमेन्शन्स. आपण डायमेन्शन्स पाहिलं, डायमेन्शन्स फॉर्म्युला पाहिला. काही फिजिकल क्वांटिटीच्या आपण काय केल्या? डायमेन्शन डिराईव्ह केल्या. आता तसंच त्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज काय आहे तर आपण ते पाहू. युजेस ऑफ अ डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग काय बरं? तर पहिला यूज काय आहे? टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. पहिला यूज काय आहे? टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. म्हणजे एखादं फिजिकल इक्वेशन असेल तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही, ते करेक्ट आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? डायमेन्शनचा. मग सपोज अ फिजिकल इक्वेशन इज करेक्ट ओनली इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ दॅट इक्वेशन्स आर सेम. दॅट इक्वेशन आर डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे a इज इक्वल टू b असं असेल तर आपण काय म्हणणार त्याला? डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे एखादं इक्वेशन घेतलं 2 + 1 बरोबर काय झालं? 3. म्हणजे हे काय झालं? हे इक्वेशन बरोबर आहे. 2 + 1 4. तर हे काय झालं? चुकीचं. तसंच आपल्याला काय करायचं आहे? डायमेन्शनचा उपयोग करून एखादं फिजिकल इक्वेशन बरोबर आहे का नाही ते पाहायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू? फॉर
फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोशन ते काय आहे, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही काय रिप्रेझेंट करतंय, फायनल व्हेलॉसिटी. यू काय रिप्रेझेंट करतंय, इनिशियल व्हेलॉसिटी. ए म्हणजे काय, ए ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय, टाइम. तर डायमेन्शन्स ऑफ दी एल एच एस म्हणजे काय, ह्या व्हीचं ती कसली आहे, फायनल व्हेलॉसिटी. काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग आपण व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय काढली होती, व्ही इज इक्वल टू एम रेस टू 0, एल रेस टू 1 आणि टी रेस टू -1. तर ही डायमेन्शन कशाची झाली, व्हेलॉसिटीची. आता नंतर डायमेन्शन्स ऑफ आर एच एस. मग त्यामधली पहिली टर्म काय घेऊ आपण, इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे, यू इज इक्वल टू. इनिशियल व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट करतो, यूने. यू इज इक्वल टू, आता इनिशियल आणि फायनल व्हेलॉसिटी दोन्ही टर्म काय आहे, एक इनिशियल एक सुरुवातीची आहे आणि एक शेवटची आहे, पण व्हेलॉसिटीच आहेत. मग आता ह्या इनिशियल व्हेलॉसिटीची पण डायमेन्शन काय येणार, एम रेस टू 0, एल रेस टू 1 आणि टी रेस टू -1. म्हणजे ह्या व्हेलॉसिटी सारखी आली. नंतर सेकंड टर्म ह्याच्यातली ए टी. ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय, टाइम. तर ॲक्सेलरेशनची डायमेन्शन आपण काय काढली होती, एम रेस टू 0, एल रेस टू 1 आणि टी रेस टू -2. आणि टाइमची डायमेन्शन काय येणार, टी रेस टू 1. आता इथं काय झालं बरं, इथं टी रेस टू किती आहे, टी रेस टू -2 आणि इथं काय आहे +1 म्हणजे वजा अधिक 1. काय येणार, वजा 1 येणार. काय येणार, वजा 1. म्हणजे आपल्या ह्या पूर्ण क्वांटिटीची डायमेन्शन काय येणार, एम रेस टू 0, एल रेस टू 1, टी रेस टू -1. म्हणजे बघा इथं पहिलं आपण हे पाहिलेलं एल एच एस मधलं व्हीची डायमेन्शन, आर एच एस मधल्या फायनल व्हेलॉसिटीची डायमेन्शन आणि ए टीची डायमेन्शन. तिन्ही डायमेन्शन कशा, ह्या सर्व क्वांटिटीच्या डायमेन्शन कशा आल्या, सेम आल्या. मग आपण काय सांगू शकतो ह्याच्याबद्दल, ॲज द डायमेन्शन्स ऑफ बोथ द साइड्स ऑफ अ इक्वेशन्स आर द सेम. सो फिजिकल इक्वेशन इज अ डायमेन्शनली करेक्ट. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये जेवढ्या टर्म आल्या त्यांच्या त्या टर्मच्या डायमेन्शन काय झाल्या, सेम आल्या, एकच आल्या. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, ते इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. मग ह्यालाच काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तो काय असतो, द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म ऑन द बोथ साइड्स ऑफ अ फिजिकल इक्वेशन्स रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटी मस्ट बी सेम. म्हणजे काय, ऑल द टर्म फिजिकल इक्वेशनच्या ऑल द टर्म बट रिलेटिंग डिफरंट टर्म आर दी सेम. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय सांगितलं मी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे द डायमेन्शन्स ऑफ ऑल द टर्म ऑन द टू साइड्स ऑफ अ फिजिकल इक्वेशन्स रिलेटिंग डिफरंट टर्म अ फिजिकल क्वांटिटी मस्ट बी सेम आर कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. म्हणजे एखादं इक्वेशन आहे, ए इज इक्वल टू बी सी प्लस सी डी. तर ह्या सगळ्यांच्या एक डायमेन्शन कशा आल्या, सेम आल्या. तर त्या प्रिन्सिपलला आपण काय म्हणणार आहोत, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय म्हणणार आहोत, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. सेकंड यूज काय आहे डायमेन्शनचा, टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शनचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत, टू डिराइव्ह करण्यासाठी. काय डिराइव्ह करण्यासाठी, द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. मग ह्याचं एक एक्झाम्पल पाहू. द टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम डिपेंड्स अपॉन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या लेंथवरती आणि कशावरती, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपण एक इक्वेशन तयार केलं. काय इक्वेशन तयार केलं, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. आपण काय सांगितलं ह्याच्यामध्ये, टाइम पिरियड कशावरती डिपेंड आहे, टाइम पिरियड हा त्या सिम्पल पेंडुलमच्या लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड आहे. म्हणून टी डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता हे समानुपाती आहे का व्यस्त, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ते माहीत नाही. म्हणून आपण काय केलं, ते इक्वेशन कसं रिलेटेड आहे ते पाहण्यासाठी काय केलं, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. मग परत काय केलं आपण, हे प्रोपोर्शनलिटी साईन काढण्यासाठी काहीतरी कॉन्स्टंट ठेवला. मग काय केलं, टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. के काय आहे, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट विच इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. के प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट ती काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी, त्याला डायमेन्शन नाही.
मग द डायमेन्शन्स ऑफ द टाइम पिरियडची डायमेन्शन्स काढू. टाइम पिरियड आपल्याला टाइम मेजर करत असताना किंवा टाइम आपण कशा म्हणजे सेकंदामध्ये मेजर करतो, म्हणजे त्याचं फंडामेंटल क्वांटिटी आली म्हणून त्याची पॉवर काय आली T⁻⁴. पण तिथं मास आणि लेंथ प्रेझेंट आहे का, नाही, म्हणून काय लिहिलं आपण m⁻⁴, l⁻⁴ अँड T⁻⁴. तसंच आता पुढची डायमेन्शन लेंथची, कारण आता ह्याच्यातलं तर के तर कसली क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस, त्याला डायमेन्शन नाही. पुढची डायमेन्शन्स ऑफ दी लेंथ, आणि ती कशाने रिप्रेझेंट केली आपण, एलने. मग आपण काय केलं, एल इज इक्वल टू, आता लेंथची डायमेन्शन आपण पाठीमाग पाहिली, l⁻⁴, m⁻⁴ आणि T⁻⁴. मग लेंथची डायमेन्शन काय लिहिली, m⁻⁴, l⁻⁴ आणि T⁻⁴. पण ह्याची पॉवर काय होती, आपण दिली ए, काय दिली ए. परत डायमेन्शन्स ऑफ द जी, आता जी म्हणजे काय असणार, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ती कशाची डायमेन्शन असणार, ॲक्सेलरेशनची. ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय होती, m⁻⁴, l⁻⁴ आणि T⁻⁻². पण ह्याची पॉवर आपण काय लिहिणार आहोत, बी. मग टेकिंग डायमेन्शन्स ऑन बोथ साईड, इक्वेशन 1, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं. मग आता ह्याच्या डायमेन्शन ठेवून देऊ. टायमाची डायमेन्शन काय होती, l⁻⁴, m⁻⁴ अँड T⁻⁴ काय होतं, T⁻⁴. तसंच आता इथं के कॉन्स्टंट आहे, ते तसंच बाजूला ठेवू, आपण डायमेन्शनल लिहितो ना. मग लेंथची डायमेन्शन काय आली, l⁻⁴, m⁻⁴ अँड T⁻⁴. पण ह्याची पॉवर काय आली, ए. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायमेन्शन काय लिहिली, l⁻⁴, m⁻⁴ अँड T⁻⁻². ब्रॅकेट रेस टू काय येणार, बी, त्याची ही पॉवर आली. मग आता ह्या एका फॉर्म्युला डायमेन्शन देऊ. लेंथ दोन्ही पण ह्याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे, मग ह्याची पॉवर किती आहे, ए, ह्याची पॉवर किती आहे, बी, पण इथं टर्म किती आहे, 1. आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आहे, म्हणजे इथं काय आलं, l⁻⁴ b. मास दोन्हीमध्ये पण प्रेझेंट आहे का, नाही, म्हणून m⁻⁴. टी फक्त सेकंड ह्याच्यामध्येच प्रेझेंट आहे, मग मल्टिप्लाय केलं तर -2 हे होतं, तर आत बाहेर मल्टिप्लाय केलं तर -2b येणार आहे, म्हणून टीची पॉवर काय आली, T⁻⁻²b. इक्वेटिंग करस्पॉन्डिंग पॉवर ऑफ एल, एम अँड टी ऑन द बोथ साईड, दोन्हीकडल्या साईडच्या काय करू आपण, पॉवर इक्वेट करू. म्हणजे इथं काय होती, l⁻⁴ b. फक्त आपण काय करू, एल दोन्हीकडे सारखं, म्हणून काय करू, l⁻⁴ b. पण इथं एलची किंमत किती आहे, 0. आता पहा, दोन्हीकडल्या साईडला मास काय आहे, 0 आहे, म्हणजे ते आपल्याला गरज नाही, फक्त इथं लेंथची प्रेझेंट आहे, म्हणून इथं काय लिहिलं, a+b इज इक्वल टू 0. इथं एलची पॉवर किती आहे, 0. मग ह्याला इक्वेशन नंबर 2 दिलं. आता दुसऱ्या टीची इथं किती आहे, T⁻⁻²b, म्हणून आपण -2b घेतलं. ह्या साईडला टीची पॉवर किती आहे, 1. मग आपण बीची किंमत काढू, b इज इक्वल टू -1/2. ह्या साईडला किती होतं, 1. हे कशाला गुणवले, ह्या साईडला आणल्यावर काय होणार, भागिले. ह्याला साईन कसलं होतं, निगेटिव्ह. मग हे साईन आपण बदलू, ह्याला पॉझिटिव्ह करू आणि ह्याला निगेटिव्ह करू. म्हणजे इथं बीची किंमत काय झाली, b इज इक्वल टू -1/2. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय होतं, a+b इज इक्वल टू 0. मग आता बीची किंमत ठेवून देऊ, a -1/2 इज इक्वल टू 0. हे -1/2 आहे, ह्या साईडला गेलं तर काय होणार आहे, +1/2. म्हणजे एची किंमत काय आली, +1/2. मग आपण ते पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवू. ते काय होतं, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा टी इज इक्वल टू के l⁻⁴ अँड g⁻⁵b. तर एची किंमत किती आली, 1/2 +1/2 आली, आणि जीची किंमत काय आली, -1/2 आलं, म्हणजे ती कशाला येणार, डिनॉमिनेटरला. मग आपलं इक्वेशन काय येईल, टी इज इक्वल टू के l⁻⁻ +1/2 डिवायडेड बाय g⁻⁴. 1/2 म्हणजे आपण काय घेणार आहोत, स्क्वेअर रूटमध्ये त्या टर्म लिहू. टी इज इक्वल टू के √l डिवायडेड बाय g. मग एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट द व्हॅल्यू ऑफ k इज 2π. आपण एक्सपेरिमेंटने k ची किंमत काय फाइंड आउट केली, k इज इक्वल टू 2π. देअरफॉर टी इज इक्वल टू, मग k ची किंमत ठेवली तर काय, 2π डिवायडेड बाय t is equal to 2π √l divided by g. This is the required expressions for the time period of the simple pendulum. हे काय झालं आपलं,
इक्वेशन झालं कोणाचं, टाइम पिरियड ऑफ दी सिम्पल पेंडुलम. काय झालं, t इज इक्वल टू 2 अंडर रूट L डिवायडेड बाय G. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन्स फॉर दी टाइम पिरियड ऑफ दी सिम्पल पेंडुलम. आपण डायमेन्शनचा उपयोग करून काय केलं, इक्वेशन डिराईव्ह केलं. कशाचं इक्वेशन डिराईव्ह केलं, टाइम पिरियड काढला कोणाचा, सिम्पल पेंडुलमचा. आता नंतर थर्ड यूज काय सांगतोय, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ अ युनिट. थर्ड यूज काय करायचा आपल्याला डायमेन्शनचा, टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी, युनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन अ टू डिफरंट सिस्टीम, वेगवेगळ्या सिस्टीममधलं. मग त्यामध्ये आपण काय करू की एक SI सिस्टीम घेऊन एक CGS सिस्टीम घेऊ. मग कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी कन्वर्जन करू सेम फिजिकल क्वांटिटीचं. लेट N बी द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ वर्क. N काय आहे, कन्वर्जन फॅक्टर. कशाचा, कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट ऑफ वर्क. आपण वर्कचं युनिट पाहू काय आहे ते. वर्कचं SI युनिट काय आहे, जूल. वर्कचं SI युनिट काय आहे, जूल. आणि त्याचं CGS युनिट काय असणार, अर्ग. पण ते आपल्याला कन्वर्जन माहीत नाही, तर ते डायमेन्शनचा उपयोग करून आपण काय करू, कन्वर्जन फॅक्टर करू. मग डायमेन्शन्स ऑफ दी वर्क इन अ SI सिस्टीम आर, काय आहे डायमेन्शन, L⁻², M⁻1 and T⁻². पण आपल्याला दोन वेगवेगळ्या सिस्टीम पाहिजे, म्हणून आपण SI सिस्टीममध्ये काय करू, सिम्बॉल देऊ. 1 हा सिम्बॉल SIला देऊ. डायमेन्शन्स ऑफ वर्क इन SI system are L1⁻², M1⁻1 and T1⁻². हे काय झालं, SI सिस्टीम मधली डायमेन्शन झाली कोणाची, वर्कची. कशाची झाली ही डायमेन्शन, वर्कची. डायमेन्शन्स ऑफ वर्क इन अ CGS सिस्टीम आर. आता CGS सिस्टीमसाठी आपण सिम्बॉल काय वापरू, 2 सिम्बॉल वापरू. सेम तीच क्वांटिटी, डायमेन्शन कुठल्याही सिस्टीममध्ये गेलं तर डायमेन्शन बदलणार आहेत का, नाही. Dimensions of work in a CGS system are L2⁻², M2⁻1 and T2⁻². दोन्हीच्या पण डायमेन्शन कशा आहेत, सेम आहे. फक्त आपण त्याला सिम्बॉल 1 आणि 2 दिलाय. मग फ्रॉम इक्वेशन 1 आपण ह्याला इक्वेशन 1 देऊ. 1 जूल इज इक्वल टू N अर्ग. N काय आहे, कन्वर्जन फॅक्टर. मग L1⁻², M1⁻1 and T2⁻1. हे काय झालं, SI सिस्टीम मधलं डायमेन्शन झालं. N काय झालं, कन्वर्जन फॅक्टर. L2 CGS मधलं डायमेन्शन लिहू, L2⁻², M2⁻1 and T2⁻². N इज इक्वल टू, आपल्याला हे फाइंड आउट करायचं, म्हणजे हे आहे तसं ठेवलं, हे मल्टिप्लायला होत आहे. हे जर ह्या साईडला आणलं तर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग आपण काय लिहिलं, N इज इक्वल टू L1⁻², M1⁻1, T1⁻² डिवायडेड बाय L2⁻², M2⁻1, T2⁻². मग आता सेपरेट डायमेन्शन देऊ दोन्हीला. लेंथला L1 डिवायडेड बाय L2, दोन्हीची पॉवर सेमच आहे म्हणून 2. M1 डिवायडेड बाय M2 (1), T1 डिवायडेड बाय T2 (काय आलं, -1. मग ही जी लेंथ आहे ती लेंथ कशामध्ये मेजर करतो, SI मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करतो आपण, कोणत्या, मीटरमध्ये. CGS मध्ये लेंथ कशामध्ये मेजर करतो, सेंटीमीटरमध्ये. SI मध्ये मास कशामध्ये मेजर करतो, किलोग्रॅममध्ये. CGS मध्ये मास कशात मेजर करतो, ग्रॅममध्ये. SI मध्ये टाइम कशात मेजर करतो, सेकंदामध्ये. आणि CGS मध्ये टाइम कशात मेजर करतो, सेकंदामध्ये. म्हणजे दोन्ही पण सेकंदामध्ये. मध्ये ह्याचा रेशो काय आला, 1 सेकंड डिवायडेड बाय सेकंड, किंवा ह्याचा रेशो काय आला, 1. म्हणून काय लिहिलं आपण, 1 आणि ह्याची पॉवर किती आली, -2. जी पॉवर आहे ती पॉवर. मग 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर अँड 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग आपल्याला कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे,
CGS मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग इथं आपण काय लिहिलं, 100 सेंटीमीटर. कशामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये. हे सेंटीमीटरमध्येच होतं. हे सेंटीमीटरमध्ये म्हणजे काय आलं, 100 सेंटीमीटर ब्रॅकेट रेस टू 2. किलोग्रॅम म्हणजे किती, 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम, आणि ही ब्रॅकेट रेस टू 1. म्हणजे ह्याची पॉवर किती होती, हे एकावरती किती शून्य आहेत, 2, म्हणून काय लिहिलं आपण 10 टू द पॉवर 2 आणि ब्रॅकेट रेस टू 2. इथं काय पॉवर 1च आहे म्हणून 10 टू द पॉवर 3. हे 2 गुणुले 2 किती झालं, 10 टू द पॉवर 4. काय झालं, 10 टू द पॉवर 4 इंटू हे किती आहे, 10 टू द पॉवर 3 आणि हे 1 म्हणजे 4 अधिक 3 किती झालं, 7. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 1 जूल इज इक्वल टू 7 अर्ग. 1 जूल इज इक्वल टू 7 अर्ग. तसंच तुम्ही आता काय करा की 1 न्यूटन इज इक्वल टू N डाईन. आपण फोर्स SI मध्ये कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये. तसंच तो CGS मध्ये कशात मेजर करतो, डाईनमध्ये. तर हे कन्व्हर्जन फॅक्टर डायमेन्शनचा उपयोग करून काय करा, तुम्ही डिराईव्ह करा. तर हे झालं आपलं तिसरं यूज डायमेन्शनचा. पहिलं डायमेन्शनचा यूज काय बघितला आपण, टू चेक द करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन. सेकंड काय बघितला, टू डिराईव्ह द रिलेशन्स बिटवीन द रिलेटेड डिफरंट टर्म. सेकंड डायमेन्शनचा उपयोग करून आपण कुठल्याही कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन डिराईव्ह करू शकतो. आणि तिसरं काय आहे, कन्व्हर्जन फॅक्टर. तर हे डायमेन्शनचे काय झाले, 3 यूज झाले. आपण कोणत्याही ह्याचं आपण कन्व्हर्जन करू शकतो आणि रिलेशन डिराईव्ह करू शकतो. तसंच आपण काय बघितले, यूजेस पाहिले. आता आपल्याला काय पाहिजे, लिमिटेशन्स ऑफ अ डायमेन्शनल ॲनालिसिस. मग डायमेन्शनल ॲनालिसिसच्या काही लिमिटेशन्स आहेत. त्यामधलं पहिलं लिमिटेशन काय आहे, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. The value of dimensional constant can be obtained with the help of experiment only. जे डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे त्याची आपण जी व्हॅल्यू काढणार आहोत ती फक्त द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शन कॉन्स्टंट ती कशाने काढणार आहोत, फक्त एक्सपेरिमेंटने. आपल्या मनाने किंवा कशाने आपण सांगणार आहेत का, नाही. आपण सेकंड यूजमध्ये के घेतलं होतं, त्याची आपण व्हॅल्यू काय घेतली होती, 2π. तर त्यामध्ये मी काय सांगितलं होतं, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट करून ती आपण काढली आणि ती काय आली, ती 2π. म्हणून त्या किंमत आपण डायमेन्शनच्या फॉर्म्युल्याने काढू शकतो का, नाही. तर त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटचा उपयोग करून त्याची व्हॅल्यू काढणार आहेत. तर हे काय झालं, फर्स्ट लिमिटेशन झालं. सेकंड लिमिटेशन्स काय आहे, डायमेन्शनल ॲनालिसिस cannot be used to derive relations involving trigonometric functions, exponential functions and logarithmic functions, as these quantity are a dimensionless quantity. डायमेन्शनचा उपयोग करून आपण काही क्वांटिटीज डायमेन्शनचा उपयोग करून आपण काय करू शकतो, रिलेशन डिराईव्ह करू शकतो. पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा, जे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे e⁻x वगैरे. आणि लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे log to the base 10 a काय जे काय असेल ते लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. त्याचे आपण रिलेशन्स डिराईव्ह करू शकत नाही डायमेन्शनचा उपयोग करून. का बरं, कारण त्या क्वांटिटी काय आहेत, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहेत. तिसरा लिमिटेशन काय आहे, दिस मेथड इज नॉट युजफुल. कशासाठी युजफुल नाही, इफ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. जर आपण जो कॉन्स्टंट घेतलेला आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट, ती जर डायमेन्शनलेस क्वांटिटी नसेल तर ही मेथड आपल्याला उपयोग करता येणार नाही. कारण प्रत्येक वेळेस त्याची किंमत आपण बदलणार आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, ती कॉन्स्टंट जी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ती काय करावं लागणार आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी घ्यावी लागणार आहे. तर हा झाला तिसरं लिमिटेशन. शेवटचं लिमिटेशन, चौथं लिमिटेशन्स काय आहे, इफ करेक्ट इक्वेशन्स कंटेन सम मोर term of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. Correct equations contain some more term of the same dimension.
इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट दिअर प्रेझेन्स युझिंग डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे आपण करेक्ट इक्वेशन घेतलं होतं, तर समजा एखादं करेक्ट इक्वेशन घेतलं तर काय असणार आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. आता हे करेक्ट इक्वेशन आहे. मग आता आपण ह्याचं डायमेन्शन केलं. आता हे इक्वेशन ऑफ मोशन आहे, तर ह्याची एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, यू आणि टी म्हणजे काय, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाइम. 1/2 मॅग्निट्यूड झालं ए आणि टी काय झालं, ए झालं ॲक्सेलरेशन आणि टायमाचा वर्ग म्हणजे टाइम. तर आता ह्याची जर डायमेन्शन चेक केली तर हे सगळं डायमेन्शनली करेक्ट येणार आहे का, नाही. मग आपण काय केलं, फक्त एवढंच आहे, म्हणजे हे असं निम्म इक्वेशन झालं, तर हे डायमेन्शनली करेक्ट येऊ शकत नाही. म्हणजे हे पूर्ण काय झालं, हे लिमिटेशन झालं. तसंच आपण पाहिलं होतं व्ही इज इक्वल टू यू प्लस AT, तर ह्याच्या पूर्ण टर्म आल्या. पण ह्या इक्वेशनमध्ये तसं होत आहे का, नाही. तर हे डायमेन्शनली काय आहे, इनकरेक्ट आहे. म्हणून हे झालं चौथं लिमिटेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स पाहिल्या, डायमेन्शन फॉर्म्युला पाहिला, काही डायमेन्शन्स डिराईव्ह केले, युजेस ऑफ डायमेन्शन्स पाहिले आणि लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस पाहिल्या. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, इरर्स पाहणार आहोत, टाईप्स ऑफ इरर, ते इरर कशामुळं येतात. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इरर्स पाहू.